वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आज आम्ही इथे आलेलो एका इव्हेंटला. तर हा भाई आपल्यासोबतच असतो कायम, जिथे जाऊ कुठे जिथे जाणार तिथे भाई सोबत असणार. तर आम्ही एका कॉन्सर्टला आलेलो आहे. आता इथे एंट्री आता होईल, इथे जस्ट नेक्स्ट आहे आमचं इथे एंट्री. इथे आता आम्हाला आधी इथून तिकीट कलेक्ट करायचे आहेत आणि नंतर मग आतमध्ये एंट्री भेटेल. काय सीन आहे हे बा. ते सुरू झालं काय माहिती. हे कसं आहे? हा बोल. काय बोलू म्हणजे असं पब्लिक हा असं वाटतं ना आपण दुसऱ्याच कुठेतरी आलो ठिकाणी असा की भाई आउट ऑफ मुंबई आला असं वाटतंय काय. हां आपणच आउटसाईडला, आम्हीच आउटसाईडला राहतो, आम्ही बाहेर राहतो. आम्हाला इथे ऑकवर्ड फील होतं आहे, एम्बॅरेस होतं आहे कोणत्या ठिकाणाला असेल. इथे क्रेझी हे देखो क्रेझी सीन आहे इथे. आता तिकीट काउंटर शोधतो आहे आणि तिथून आता आम्हाला इथे लाईन सक्सेसफुली आतमध्ये एंट्री केलेली आहे आम्ही तिकीट काउंटरच्या तिथे. पण गर्दी भरपूर आहे इथे बघा, एवढी गर्दी आहे, क्रेझी गर्दी आहे, क्रेझी सीन आहे इथे. देखो पीछे चल रहा है, बाकी चालू आहे सगळा इव्हेंट. आणि इथे आम्ही आता इथे बँड कलेक्ट करू आणि डायरेक्ट आतमध्ये जाऊ. तुम्हाला डायरेक्ट आतमध्ये गेल्यावर दाखवतो येत आहे. क्रेझी सीन आहे पुरा लाईव्ह. हां आवाज येणार नाही आपला, बघू आपण एकदा चेक करू आवाज. I love you guys. Thank you so much. आज की पार्टी इसकी तरफ से. थकलो कालचा शो बघून. काहीतरी खायला आलं होतं, क्रेझी होतं पण कालच्या दिवस क्रेझी एकदम क्रेझी. काय बघतोय रे? डिमार्टची लिस्ट बघतो किती सामान दिलं आहे. दाखव किती दिलंय. हे बघ भाई किती चक्क तू डिमार्टला सामान घ्यायला आहे. हा करावं लागतं बाबा, नाही तर घरात राहून देणार नाही. किती शिव्या खाल्ल्या घरच्यांच्या कालपासून. जर त्या व्हिडिओ मध्ये टाकला असता ना, याच्यामध्ये टाकला असतं तर भाई डायरेक्ट व्हायरल. आपण टाकू काय, व्हिडिओ बनवला व्हायचा होता, डायरेक्ट व्हायरल झाला असता. पण काय मला चापट मारता लागलं पाठ. तो वाला टाकू का रोहित त्याचे बम पाव पे दो चार लात मारी थी, वो वाला डालू द्या. तर काय हा आहे नेक्स्ट डे. काल कॉन्सर्टवरून आम्ही आलेलो आणि रात्री 1-2 वाजलेलो, खूप थकलेलो. पण क्रेझी कॉन्सर्ट होता. आणि याचा हा फर्स्ट टाइम होता ना रे तुझा कॉन्सर्ट? हा म्हणजे मी कधी रॅप शोचा कॉन्सर्टला नव्हतो. कॉन्सर्टला तरी गेलाय का कोणत्या? नाही
फर्स्ट टाइम होता ना? फर्स्ट टाइमच गेलो होतो पण कसा होता एक्सपिरियन्स तुझा? पब्लिक जरा होती जरा? पण शो तो क्रेजी झाला एक नंबर मज्जा तर आली बाई, थकलो होतो पण थकला होतो. तर guys, आता आम्ही आलोय बाहेर डीमार्टमध्ये सामान आणायला. पण आम्ही काल रात्री 1-1:30 वाजता आलो घरी आणि नंतर झोपलेलो. आज दिवसभर पूर्ण झोपले आम्ही आणि आता मावशीने शिव्या घालून आम्हाला डीमार्टला पाठवलं सामान आणायला. तर याबद्दल आपले कुछ विशेष टिप्पणी आपली. म्हणजे कामावरून आलोय तर मुलाला खायला डुक्कर? द्यावं असं काय नाही. डुक्कर कोणत्या कामावरून आलाय? का झोपणं हे काम आहे का? नाही झोपून नाही मी कामावरूनच आलेलो आहे. हा? प्रॉपर कामावरून आला आणि मला काय? डीमार्ट मध्ये पाठवलंय. अरे, हे? झोपलाय दिवसभर आणि बोलतो कामावरून आले. कुठे मला कुठे आहे? अरे तू दिसत नाही. हा दे रहा है क्या? ओके 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 ओके. आम्हाला पण भेटला आणि याला पण भेटला. याला फ्रीमध्ये कॉन्सर्टला घेऊन गेल्यामुळे हा मंचुरियन खायला चालतोय. स्वतःचं भेटलंय पण नाही, दुसऱ्याचंच खायचं याला. मला दुसऱ्यांचंच आवडतं. हा काय काय आवडतं? म्हणजे ताटातला खायला. तर आता आम्ही खातो आणि भेटूया तुम्हाला नंतर. तो त्याच्या आधी तुम्ही हे खाऊन घ्या. हे घ्या खा. काय हा चार साबण घेतले. दाखव हा कोणता साबण घेतला? दाखव लवकर दाखव ना कोणता घेतलाय. पोरींचे साबण वापरतो का रे? हा पोरींचे साबण वापरतो. तोंड दाखव. हे कोणतं हे वाला आहे ना आपलं? कोणाला सांगू नको तू माझा भाऊ आहे म्हणून. मी पण नाही सांगत, तो पण नाही सांगत. आईला आवडतं म्हणून घेतलं, मला अरे आवडत का नाही. तू बोलतो खूप भारी आहे असे तसे. अरे काहीतरी सायंटिफिक रिझन देतो. संतूर साबण चांगली आहे. काय बोलला? 6,500 नुकसान झालं. ते करिअरचं बोलत होता. स्टार्ट युअर करिअर. असं काय करिअर स्टार्ट करणार आहे आपण? Lock? ग्राउंड वरून जाऊ शकतो बरोबर. ग्राउंडवर बघणार ना ते. अच्छा असं सीन आहे काय? हे इथे स्टार्ट युअर करिअर लिहिलंय. इथे काय करिअर करणार आहेत आपण? ऑफिसर F3 F2 F1. क्रेझी भाई, खूप थकलोय. आपण किती 8:30 ला आलेलो आम्ही. आता इथे 10:30 वाजलेत. आमची शॉपिंग करायचं थांबत नव्हतं. एवढं सारं घेतलंय. कुठून जायचंय?